नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शुभ्रा विशूला म्हणत असते, काय झालं विशू डार्लिंग, शॉक लागला, माझ्या एका धक्क्यातून वाचलात पण माझ्या दुसऱ्या धक्क्यातून नाही वाचू शकणार. काय बोलत होतास तू? माझा काळ बदललास तू, आता मी तुला सोडणार नाही. पण विशू डार्लिंग, तुझा काळ आणि वेळ दोन्ही बदलली आहे मी, आणि मी तुला मारून जरी टाकलं ना तरी कुणाला काहीच फरक नाही पडणार. कर, मला ऑलरेडी सगळे वेडे समजतातच, आणि त्यात मी हे वेड्याचं नाटक कंटिन्यू करणार आहे पुढे. आणि मी वेड्याचं नाटक करते हे फक्त आणि फक्त तुला माहिती आहे. आणि त्यापेक्षा मोठी गोष्टसुद्धा, जगासाठी तू मेलेला आहेसच, पण माझ्यासाठी नाही ना. त्यामुळे एकदा मेलेल्या माणसाला मारण्याची शिक्षा कोणत्याच न्यायालयात नाही मिळू शकत. त्यामुळे आता प्लीज तू मर, कारण तू मेल्याशिवाय मला यातलं काहीच मिळणार नाही, हे बघ. आणि आता डोंट वरी, तू मेल्यानंतर मी करीन काही दिवस वेडी असल्याचं नाटक. आधी श्रीला घराबाहेर काढेल, आणि मग अगस्त्याला माझ्या प्रेमात पाडेल, आणि मग फायनली हे घर, गाडी, हे सगळं माझं असेल. माझा अगस्त्य, हक्काचा माझा अगस्त्य, सगळं माझं असेल. पण विशू डार्लिंग, हे सगळं मिळवण्यासाठी ना मला तुझी मदत खूप महत्त्वाची आहे रे. आता एक शेवटची मदत कर ना आणि मर. आता विशू शुभ्राला रागात म्हणतो की मी तुझा हा प्लॅन सक्सेसफुल नाही होऊ देणार, कधीच नाही. आता शुभ्राने पाठीमागे लपवलेला चाकू तो काढते आणि विशूला दाखवत चाकूकडे बघत हसायला लागते आणि म्हणते की मग काय करणार विशू डार्लिंग, मला मारणार? चाकू बघून विशू खूप घाबरतो. शुभ्रा चाकू घेऊन विशूच्या जवळ जायला लागते. विशू घाबरून खाली बसतो आणि म्हणतो की शुभ्रा, मला माफ कर, मी तुझ्या वाट्याला कधीच जाणार नाही, पण मला मारू नको शुभ्रा. मात्र शुभ्रा काहीच ऐकत नाही. ती विशूला चाकू मारणार तितक्या श्री येऊन शुभ्राचा हात पकडते. आता श्रीला बघून शुभ्रा खूप शॉक होते आणि म्हणते की श्री, हात सोड. आता श्री विशूला ओरडत म्हणते, विशू दादा तुम्ही पटकन बाहेर जा, तोपर्यंत मी हिला बघते. आता विशू पटकन बाहेर निघून जातो. श्री शुभ्राचा हात जोरात पकडते आणि तिच्या हातातून चाकू हिसकावून घेते, आणि विशू गेल्याचं बघून श्री शुभ्राचा हात सोडून देते. शुभ्रा पळत विशूच्या पाठीमागे जाते आणि तिचा हात दुखतो आणि ती मध्येच थांबून ओरडायला लागते. मग श्री शुभ्राला म्हणते की काय झालं शुभ्रा, त्रास होतोय का, सहन होत नाहीये ना? मग जसं जेव्हा तू विशूदादाला मारायचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला किती त्रास झाला असेल, आणि त्यांना किती त्रास झाला असेल, याचा विचार तरी केलास काय? आणि याचा विचार करून पण मी तुला सोडून देऊ, आणि एवढं सगळं करून पण कुठे शांत बसलीस तू? पुन्हा त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास. माझ्या लक्षात आलं होतं तू हे जे सगळं करायला लागलीस ना ते हे एक नाटक आहे, आणि आम्हीसुद्धा एक नाटकच केलं, कारण आम्हाला माहिती होतं की आमच्या मागे तू काही ना काही कांड करणारच. आता शुभ्रा रागाने श्रीला मारायला येते. तितक्या श्री शुभ्राच्या जोरात कानाखाली देते आणि म्हणते की काय झालं, आता का गप्प बसते, बोल ना, काय झालं शुभ्रा? शुभ्रा रागात म्हणते की हो, केलं मी सगळं हे. श्री म्हणते की तुला काय मिळणार होतं ग हे सगळं करून? यावर शुभ्रा म्हणते की सगळं तर मिळणार होतं, निंबाळकरांचं घर, गाडी, सगळी प्रॉपर्टी, आणि महत्त्वाचं म्हणजे तू माझ्यापासून हिसकावून घेतलेला माझा अगस्त्य मिळणार होता. पण तरीही प्रत्येक वेळेस तू मध्ये आलीस आणि आत्ता विचारतेस की तू सगळं हे का केलंस? आणि मला माझ्या अगस्त्याला कधीच मारायचं नव्हतं, मला फक्त त्याला किडनॅप करून सोडून द्यायचं होतं. त्याच्या नजरेत मला स्वतःला मोठं करायचं होतं, पण तिथेही तू मध्ये आलीस. खरं तर श्री, माझी सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. या सगळ्याच्या आधी ना मी तुलाच मारून टाकायला हवं होतं, म्हणजे सगळा प्रश्नच आला नसता हा. पण तेव्हा वाचलीसच ना तू, आत्ता पण तू वाचणार नाहीस. श्री आश्चर्याने विचारते की म्हणजे? शुभ्रा म्हणते की म्हणजे श्री, मी तुलाच मारणार आहे, तुझा जीव घेणार आहे मी. श्री रागात म्हणते की शुभ्रा, एवढ्या हलक्यात घेऊ नकोस मला, समजलं ना, सरळ बाजूला हो. असं म्हणून ती श्री जायला लागते. आता शुभ्रा पाठीमागे जाऊन श्रीचा गळा पकडते. श्री ओरडत असते की शुभ्रा सोड, काय करते? शुभ्रा म्हणते की श्री, मी तुला सगळ्यात साधी समजत होते, साधी भोळी समजून तुला सोडून देत होते, पण तू सगळ्यात हुशार निघालीस ग. सगळ्यांना माझ्या विरोधात भडकावून मला सगळ्यात लटकवणार होतीस ना, पण आज मी तुला फसवणार आहे. आज तुला मरावंच लागेल, आज तुला कोणीही वाचवू शकणार नाही. शुभ्रा श्रीचा गळा पकडते. आता श्री एकदम ओरडायचं बंद होते. आता शुभ्रा आनंदाने श्रीला सोडून देते. श्रीचा आवाज बंद झालेला बघून बाहेर अगस्त्य आणि विशू खूप घाबरतात. अगस्त्य विशूला म्हणतो की विशू, श्रीचा आवाज येत नाहीये, आपल्याला दरवाजा तोडावाच लागेल. असं म्हणून दोघेही दरवाजा तोडायला लागतात, आणि दरवाजा तोडून आतमध्ये येतात. श्री बेडवर पडलेली असते.
आता अगस्त्य घाबरून श्रीला उठवायला लागतो आणि विशूसुद्धा श्रीला आवाज देत असतो. ते घाबरून श्रीला म्हणतात की श्री उठ ना, हे सगळं केलं शुभ्राने आणि ती पळून गेली, तिला मी आता सोडणार नाही. असं म्हणून अगस्त्य बाहेर पळत जातो आणि शुभ्राच्या डायरेक्ट समोर जाऊन म्हणतो, काय कुठे पळून चाललीस? असं पळून काही होणार नाही, तुला कोणीही वाचवू शकणार नाही. शुभ्रा घाबरून म्हणते की अगस्त्य हे बघ, मी जे काही केलं ना हे माझ्यासाठी नाही केलं, तुझ्यासाठी केलंय. अगस्त्य शुभ्राकडे बघून हसायला लागतो. शुभ्रा म्हणते की अगस्त्य माझं चुकलं, हे बघ तू आत्तापर्यंतची शुभ्रा जी बघितली ती याच्यापुढे तुला कधीच बघायला नाही मिळणार. मी बदलेन स्वतःला, मला फक्त एक चान्स दे ना, मी सगळं ठीक करेन, तू चल ना माझ्यासोबत अगस्त्य. मग अगस्त्य शुभ्राला म्हणतो की शुभ्रा खरं तर आय एम सॉरी, मी खरं तर आहे ना तुला ओळखायला चुकलो. म्हणजे मी तुला पहिलं जेव्हा भेटलो होतो, आपल्या भेटीगाठी वाढल्या तेव्हा कुठे माझं प्रेम सुरू होत होतं, पण काय करणार, ही श्रीमध्ये आली ना आणि त्यात आईने सुद्धा आपलं लग्न ठरवलं होतं, आपली एंगेजमेंट झाली होती, पण कुठे ती श्रीमध्ये आली ना आणि हे सगळं घडलं. काय माहिती, जाऊ दे आता, ते सगळं जे घडलं ते घडलं, पण जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं म्हणतात ना, कारण हे जे काही घडवतो ते देवच घडवतो. पण खरंच आता माझे डोळे उघडलेत, मला सगळं खरं समजलंय, कोण माझ्यावर प्रेम करतं, कशासाठी करतं, कुणासाठी प्रेम करतं, हे सगळं मला कळाले. खरं तर या सगळ्या गोष्टी मी आधी करायला हव्या होत्या. नाही म्हणजे तशी माझी चूक झालीच, बस झालं, आता मी माझी चूक सुधारणार आहे. शुभ्रा म्हणते की म्हणजे काय करणार आहेस तू अगस्त्य, तू माझ्यासोबत येणार नाहीस का? आणि रडत म्हणते की अगस्त्य तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर? अगस्त्य हसायला लागतो आणि म्हणतो की काय अगं शुभ्रा. मग अगस्त्यला हसताना बघून शुभ्रा खूप खुश होते आणि म्हणते की म्हणजे तुझा विश्वास आहे माझ्यावर अगस्त्य, तू येणार आहेस माझ्यासोबत? अगस्त्य फायनली माझे सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. मग अगस्त्य शुभ्राला म्हणतो की चल. तितक्यात तिथे पोलीस येतात. पोलिसांना बघून शुभ्रा खूप घाबरते. अगस्त्य शुभ्राला म्हणतो की तुझी जागा माझ्या मनात, माझ्या घरात नाही आहे तर जेलमध्ये आहे शुभ्रा. पोलीस येईपर्यंत मला तुला एंगेज करायचं होतं ना, म्हणून मी हे सगळं छोटंसं नाटक तुझ्यासोबत केलं. तुला काय वाटलं तू एकटीच चांगली ॲक्टिंग करतेस? मग अगं आम्ही पण एक ॲक्टिंग केली आणि फसलीस तू. आणि काय गं तू काय म्हणतेस ते, शुभ्रा कधी हरत नाही, हरलीस तू आणि तुला समजलं पण नाही गं. किती गोड गैरसमज करून घेतलास ना स्वतःचा. पण एक आहे, जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात कधीच येऊ नये हे देवाला सुद्धा वाटलं होतं. माझं खरंच नशीब चांगलं आहे शुभ्रा. श्रीसारखी चांगली, प्रामाणिक, शांत मुलगी माझ्या आयुष्यात बायको म्हणून आली. जीवापाड प्रेम केलं गं तिने माझ्यावर. पण तू काय केलंस? आमच्या नात्यात नेहमीच विष कालवण्याचा प्रयत्न केलास, माझ्या घरच्यांना मारण्याचा प्रयत्न केलास आणि आत्ता माझं आयुष्य सुंदर बनवायला प्रयत्न करायला लागलेस. शुभ्रा तुला हे कधी शक्य होणार नाही आहे, तुला तुझ्या कर्माची शिक्षा भोगावीच लागणार आहे. शुभ्रा अगस्त्यच्या हातापाया पडत म्हणते की अगस्त्य प्लीज मला माफ कर. अगस्त्य पोलिसांना म्हणतो की सर प्लीज तुम्ही हिला घेऊन जा. शुभ्रा गयावया करत असते. मग अगस्त्य शुभ्राला म्हणतो की शुभ्रा अगं तूच रचलेलं हे चक्रव्यूह आहे ना, मग तू कशी बाहेर पडणार आता यातून? पोलीस शुभ्राला म्हणतात की तू आमच्या डोळ्यात धूळ फेकून पळून जायचा प्रयत्न करत होतीस, मग आता पळ. मग पोलीस म्हणतात की बरं झालं श्रीताईने आम्हाला वेळेवर सगळं सांगितलं म्हणून आम्ही त्यांना मदत करू शकलो. शुभ्रा घाबरून म्हणते की श्रीने काय सांगितले तुम्हाला सर? अगस्त्य मी सांगते ना तुम्हाला, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी खरंच काही नाही केलं, सगळं श्रीने केलं आहे, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. पोलीस म्हणतात की म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असं झालं. ज्या खोलीत गेली होती तिथेच पुन्हा विश्वनाथ यांना मारण्याचा प्रयत्न केला, तू सगळं गुन्हा कबूल केला आहेस, तू श्रीताईंना मारण्याचा प्रयत्न केलास हेही त्यात कबूल केलं आहेस आणि हे सगळं रेकॉर्ड झालं आहे, अर्थात तुझा कन्फेशन व्हिडिओ आमच्याकडे आहेच. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा तू त्या रूममध्ये आली नव्हतीस, तुला आणलं गेलं होतं, एवढा वेळ तू विशूसमोर माफी मागितली, तुझा गुन्हा कबूल केला, पण आमच्याकडे पुरावा नव्हता अगं, त्यात तू हे वेड्याचं नाटक केलं. काय भरोसा ना उद्या जाऊन बदललीस तर, म्हणून आम्ही पण एक प्लॅन केला आणि त्या रूममध्ये मस्त कॅमेरे लावले आणि तुला त्या रूममध्ये घेऊन आलो, मग तू सगळं कबूल केलं. शुभ्रा तुला नेहमी वाटतं ना तू खूप हुशार आहेस, शुभ्रा कधी हरत नाही, हरली सगळं तू. तुझी काय चूक झाली माहिती आहे का? तू श्रीला अंडर एस्टिमेट केलं, तू आमचं घर मोडायला निघाली होतीस ना. शुभ्रा मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि तो पोलिसांना म्हणतो की सर प्लीज हिला अटक करा. मग पोलीस शुभ्राला तिथून घेऊन जातात. यानंतर आपण पाहतो की निंबाळकर यांच्या घरी सगळेजण एकत्र जमलेले असतात. आदित्य दादा श्रीला विचारतात की श्री बरी आहेस ना तू? श्री सांगते की हो दादा मी बरी आहे. आता पृथ्वीदादा म्हणतात की आम्हालाच लाज वाटते, मला आज बोलायचं आहे, माझं मन मोकळं करू दे. आज आई जर इथे असती
ना तर आईच्या लक्षात आलं असतं तिने या घरात सोनं म्हणून जे आणलं होतं ते भंगार होतं आणि ज्याला कवडीचीही किंमत दिली नाही ते खरं सोनं होतं. आदित्य दादा म्हणतात, दादा अगदी बरोबर आहे तुझं. त्या शुभ्राने काय काय नाही केलं. या घरात वाद निर्माण केले, आईला फितवलं, श्री आणि अगस्त्यामध्ये दरी निर्माण करण्याचे प्रयत्न केलं आणि हे सगळं कशासाठी? पैशासाठी, श्रीमंतीसाठी. या घराची मालकीण व्हायचं होतं तिला. पण दादा आपलं एक चुकलं रे. भावनेच्या भरात आपण तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि श्रीला दोषी ठरवलं. तिला नको नको ते बोललो. सगळेजण खूप इमोशनल झालेले असतात. मयुरवहिनी म्हणतात की हो ना, आता कळतं की खरं काय आणि खोटं काय. आणि त्या श्रीला म्हणतात की श्री खरंच मला माफ कर. श्री म्हणते की वहिनी अहो हे काय बोलताय तुम्ही? मी तुमच्यावर का रागवीन? मी तुमच्यावर का चिडेल? तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. यात तुमची तरी काय चूक आहे? त्या शुभ्रानेच तुमच्यासमोर असं नाटक केलं की तुमचा माझ्यावर विश्वास बसणं खूप अवघड होतं. माहिती आहे मला, कारण तिने प्रसंगच असे उभे केले होते की मी स्वतः शॉक झाले होते की नक्की काय करायचं आहे. यामुळे तुम्हाला ते खरं वाटलं. आदित्य दादा म्हणतात की खरं तर तू या घरची लक्ष्मी आहेस. आई अंबाबाईच्या रूपाने तू या घरावरचं मोठं संकट दूर केलंस आणि तिच्याच कृपेने तू या घराचा भागसुद्धा झालीस. तू खूप केलंस आमच्यासाठी आणि त्याबद्दल तुझे आभार कसे मानू तेच समजत नाही आहे आम्हाला. श्री म्हणते की आभार तर बाहेरच्या माणसांचे मानतात ना, आपल्या माणसांचे थोडीच आभार मानतात. आणि मला सांगा, उद्या जर मला गरज पडली तर तुम्ही मला मदत करालच, तेव्हा तुम्ही करालच ना माझ्यासाठी हे सगळं. मयुरी म्हणतात की श्री असं काही बोलू नको, सगळं तू होतीस म्हणून हे घर पुन्हा एकत्र आलं आहे, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. तितक्यात अगस्त्याला कोणाचा तरी कॉल येतो आणि तो तिथून बाजूला जातो. स्वीटी वहिनी म्हणतात की श्री, या सगळ्यांमध्ये आमची चूक झाली आहे, आम्हाला माफ कर. पण आम्ही तुला शब्द देतो, यापुढे आम्ही कोणीच तुझ्याशी वाईट वागणार नाही. अगस्त्य कॉलवर बोलून येतो आणि सगळ्यांना म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. शुभ्रावर गुन्हा दाखल झाला आहे आणि आपण जे काही पुरावे दिले होते त्यावरून तिला 12 वर्षाची शिक्षा झाली आहे आणि आता तिला त्यातून कोणीच वाचवू शकत नाही. हे ऐकून सगळेच खूप खुश होतात. आता मयुरवहिनी म्हणतात की आई अंबाबाई आमच्या घरावर अशीच कृपा राहू दे. विशू म्हणतो की चला, म्हणजे फायनली ती आतमध्ये गेली तर. माझ्या मरणाचं सेलिब्रेशन करायला निघाली होती, आता आपण करायचं खरं सेलिब्रेशन. आता यानंतर आपण पाहतो की सगळी फॅमिली एकत्र मिळून केक कट करतात आणि एकमेकांना भरवतात. सगळेजण खूप खुश असतात. यानंतर आपण पाहतो की श्री आणि अगस्त्य तुळशीजवळ येतात आणि श्री तुळशीला नमस्कार करते. अगस्त्य श्रीला म्हणतो की छान वाटतंय ना श्री? श्री म्हणते की हो, खूप छान वाटतंय. आता कुठे जीव भांड्यात पडल्यासारखं वाटत आहे. अगस्त्याला काहीतरी बोलायचं असतं पण तो शांत असतो. श्री त्याच्याकडे बघून म्हणते की काय रे, तुला काहीतरी बोलायचं आहे का? अगस्त्य थोडासा घाबरत आणि अडकळत म्हणतो की हां, म्हणजे ते खरं तर श्री, मग असं म्हणत तो तिचे डोळे बंद करतो. श्री म्हणते की अगस्त्य, अरे काय हा पोरकटपणा? अगस्त्य म्हणतो की आय लव्ह यू श्री, माझी बायको होशील का? हे ऐकून श्री थोडीशी शॉक होते आणि हसायला लागते आणि म्हणते की खुळा आहेस का रे, बायकोच आहे मी तुझी. अगस्त्य म्हणतो की बरं बायको, मी तुझ्यासाठी गजरा आणला आहे, असं म्हणून तो श्रीला गजरा देतो. श्री म्हणते की पण त्याआधी मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचं आहे, असं म्हणून ती अगस्त्याचे डोळे बंद करते. अगस्त्य विचारतो की श्री काय चाललं आहे? श्री मोठ्याने म्हणते की गुड मॉर्निंग कोल्हापूरकर. अगस्त्य खुश होऊन डोळे उघडतो आणि म्हणतो की अर्जे सखी? श्री म्हणते की हो, मीच आहे. अगस्त्य म्हणतो की अच्छा, आवडलं मला हे सरप्राईज. आता आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन कधी काही प्रॉब्लेम आले, म्हणजे येणारच नाहीत, पण समजा आलेच तर सल्ला नेमका कोणाकडून घ्यायचा आपण? म्हणजे आरजे सखीकडून की माझी बेस्ट फ्रेंड तडतड फोडणीकडून की माझ्या बायकोकडून? श्री म्हणते की बायकोकडून. अगस्त्य म्हणतो की बरं बायको, असं म्हणून तो गजरा श्रीच्या केसांमध्ये माळतो आणि श्रीकडे बघून म्हणतो की छान दिसते. अशा प्रकारे आज अबीर गुलाल मालिकेचा थरारक आणि भावनिक शेवट पाहायला मिळाला. शुभ्रांच्या कटांना पूर्ण विराम मिळाला. निंबाळकर कुटुंबाने एकमेकांवरचा विश्वास पुन्हा जिंकला आणि शेवटी कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करताना दिसले. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष जागा निर्माण केली होती आणि आज ती एका सुंदर प्रवासाचा शेवट करत आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या रिव्ह्यूजना एवढं प्रेम दिलं त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार.